सर्वांना नमस्कार. मी लेखिका, कवयित्री किंवा संगीतकार नाही, पण वाचनाची व गायनाची आवड आहे. हे सगळे गुण आईवडिलांकडून आले आहेत, तर त्यांच्याबद्दल थोडं काही बोलायचं आहे. अजून मोठं अच्छा. माझे वडील फार अभ्यासू वृत्तीचे. वनविभागात त्यांनी काम केलं. फील्डवर्क भरपूर त्याने जास्तच पण रिपोर्ट्स करावे लागायचे. आणि अभ्यासू अशासाठी म्हटलं किंवा असं म्हणते की त्यांचं अक्षर अत्यंत सुंदर, नीटनेटकं आणि व्यवस्थित माहितीपूर्ण त्यांचे रिपोर्ट्स असायचे. त्यांचे अधिकारी त्यांच्यावर फार खुश असायचे. म्हणायचे की पाटणकर साहेब आहेत ना, व्हिजिटला गेलो तर, नसतील तर कृपया त्यांना बोलवून घ्या, कारण त्यांना खूप चांगली माहिती मिळायची. माझे वडील मोहम्मद रफीची गाणी फार चांगले म्हणायचे. माझे वडील आणि माझी आई या दोघांचीही देवावर फार श्रद्धा आणि भक्ती, आईची विशेष. आम्हाला शाळेला सुट्टी लागली की माझे वडील, त्यांना गाडी चालवायची फार हौस आणि तो गाडी आपण स्वतः चालवून प्रवास करायची फारच हौस. मग आम्हाला शाळेला सुट्टी लागली की ते आम्हाला घेऊन कधीतरी तिरुपती, कन्याकुमारी, भीमाशंकर, गिरनार, तुळजाभवानी, शिर्डी, महालक्ष्मी, कोल्हापूर असं दाखवून आणायचे. आता ते रिटायर्ड रेंजर फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आहेत आणि सावंतवाडीलाच वास्तव्य करून आहेत. थोडे बाहेरून तापड वृत्तीचे पण आतून मऊ असे. पण माझी आई ह्याच्या विरुद्ध फार प्रेमळ, समंजस, शालीन व्यक्तिमत्व, गमती जमती करणारी आणि सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागणारी. तिला वाचनाची फार आवड होती. ग्रंथालयात जाऊन पुस्तकं आणायची, विशेष करून हिंदी कादंबऱ्या. गुलशन नंदा तिचे आवडीचे, त्यामुळे आम्हालाही वाचायची आवड लागली लहानपणापासून. ती आम्ही जेव्हा आजोळी जायचो तेव्हा तिच्याकडे त्या चांदोबाच्या पुस्तकांचा एक फार मोठा ठेवा असायचा आणि तो जसा सुका मेवा म्हणतात तसा आमचा तो वाचनाचा मेवा असायचा. आम्ही फार आवडीने ती वाचायचो, त्यामुळे फार वाचनाची आवड लागली लहानपणापासून. तिला थट्टा मस्करी करायची फार हौस असायची. ती सांगायची की शाळेत असताना मी आणि माझ्या मैत्रिणी चारोळा करायचं, कविता मजेशीर चारोळा करायचं. कोण एक मुलगी जर आवडत नसेल वर्गातील तर तिच्याबद्दल काहीतरी कागदावर लिहायचं, मजेशीर लिहायचं आणि वर्ग सुरू असताना हळूच टेबलाखालून एका मैत्रिणीकडून दुसऱ्या मैत्रिणीकडे, दुसऱ्या मैत्रिणीकडून तिसऱ्या मैत्रिणीकडे असं त्या सगळ्या वाचायच्या आणि खुदू तोंडावर हात ठेवून हसत बसायच्या. कधीतरी तो कागद त्या मुलीच्याही हाती लागायचा जिच्याबद्दल लिहिलेलं असायचं आणि मग तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा असायचा असं सांगून ती तेव्हा हसायची आणि आम्हालाही हसू यायचं. माझ्या मैत्रिणी जेव्हा माझ्याबरोबर घरी यायच्या तेव्हा त्या अंगणातूनच धावत घरात जायच्या, मम्मी मम्मी करत. आणि जिथे कुठे माझी आई असेल तिला जाऊन घट्ट बिलगून गप्पा गोष्टी सुरू. कसल्या गोष्टी? आज ह्याची थट्टा अशी झाली, काल त्याची मस्करी अशी केली करून खूप गोष्टी मलाही सांगत नसायच्या किंवा आपल्या आईलाही कधी त्याने मोकळपणाने सांगितलेल्या नसायच्या. पण आमच्या घरी आल्या की माझ्या मम्मीकडे किंवा आईकडे सगळं मनमोकळीपणे बोलायच्या. अशी मैत्रिणीसारखी होती ती. तिला गायनाची आवड होती. शास्त्रीय संगीताचे धडे तिने काही घेतले. लग्नापूर्वी 3 परीक्षाही तिने दिल्या आणि 15व्या वर्षी लग्न झालं. नंतर शिक्षण राहिलं, पण कधी खंत नाही व्यक्त केली. ती सांगायची, आमचे पै मास्तर किती कडक आणि कसे व्यवस्थित शिकवायचे. कुणाचं काही चुकलं तर असे ओरडायचे, पण माझं चुकलं तर मात्र मला काही ओरडायचे नाही. म्हणायचे, श्रावणी तू गा. मलाही आता हसू येतं ते सगळं आठवण. तर अशी माझी आई खूप सर्वांची आवडती होती. फार शालीन व्यक्तिमत्व होतं. सगळ्यांची आवडणी, झाडं फुलं यांची हौशेने लावणारी आणि पशुपक्ष्यांवर अगदी फार मनापासून प्रेम करणारी. तर
नवरात्रीच्या वेळी माझ्याकडून अष्टविनायकाची भक्तिमाळा घडली गेली. जसं बहिणाई म्हणतात ना, माझी मायके सरस्वती माले शिकवते बोले. मी आता ते माझं जे घडलेलं काव्य आहे ते गाऊन दाखवणार आहे. अष्टविनायकावर अष्टविनायकाची भक्तिमाळा आहे. सुख करता तू मंगल मूर्ती, विघ्नेश्वर तू कल्याण मूर्ती. सुख करता तू मंगल मूर्ती, विघ्नेश्वर तू कल्याण मूर्ती. मोरेश्वर मोरया, मोरेश्वर मोरया. सुख करता तू मंगल मूर्ती. जनधरिती तुझे नित्य चरण, सदा करी तुझे नाम स्मरण. जनधरिती तुझे नित्य चरण, सदा करी तुझे नाम स्मरण. बल्लाळेश्वर तू गजवदन, बल्लाळेश्वर तू गजवदन. सुख कारण तू दुःख हरण, सुख कारण तू दुःख हरण. मोरेश्वर मोरया, गौरी नंदन पार्वती सुत तू गिरिजात्मज ईशान पुत्र तू. गौरी नंदन पार्वती सुत तू गिरिजात्मज ईशान पुत्र तू. चिंतामणि तव करुणी भक्ति देई जन, कृपा दृष्टी. मोरेश्वर मोरया, सिद्धिविनायक महागणपती, वरद विनायक तू ही स्फूर्ती. सिद्धिविनायक महागणपती, वरद विनायक तू ही स्फूर्ती. दिगश्रावणी करी तुझी आरती, दिगश्रावणी करी तुझी आरती. प्रसन्न पाहे श्री मूर्ती, प्रसन्न पाहे श्री मूर्ती. मोरेश्वर मोरया, सुख करता तू मंगल मूर्ती, विघ्नेश्वर तू कल्याण मूर्ती. मोरेश्वर मोरया, मोरेश्वर मोरया.
सुख करता तू, सुख करता तू, सुख करता